राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते हे आज बारामतीमध्ये आले होते। यावेळी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी शेवते यांनी दौंडचे आमदार राहुल कुल व पवार कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला। यावेळी कुल यांना इशारा देत राहुल कुल यांनी रासपाचा मोठा घात केलेला आहे। यामुळे या विश्वासघाताचा बदला घेऊन राहुल कुल यांना भुईसपाट करून राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार दौंडमध्ये निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेवते यांनी राहुल कुलंना दिलाय। यावेळी शेवते यांच्याशी बातचीत केली। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेले अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीतून बाहेर पडलाय आणि यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जवळपास 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जागा लढवण्याचा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलाय। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदा त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, तुम्ही महायुतीतून बाहेर पडलाय, नेमकं काय कारण आहे आणि 288 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार देणार आहे, विशेषतः बारामती, इंदापूर, दौंडमध्ये तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलंय, कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? तसं पाहिलं तर बाहेर पडण्याचं ठोस असं काय कारण नाही, कारण राष्ट्रीय समाज पक्षाची जी निर्मिती राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांनी केलेली आहे ती सर्वसामान्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी, प्रस्थापितांना विस्थापित करण्यासाठी आणि विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठी या राजकीय पक्षाची निर्मिती केलेली आहे। त्याच्यामुळं निश्चितपणे आम्ही महायुतीसोबत होतो। महायुतीनं ज्या पद्धतीनं घटक पक्षांना जो न्याय द्यायला पाहिजे होता तो निश्चितपणे न्याय दिलेला नाही आणि ती एक भावना तर आहेच आहे, परंतु तसं जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं महायुतीनं केले त्याचा आपण जर आणखीन पाठीमागे जाऊन बघितलं तर ज्यावेळेस काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेस काँग्रेसने सुद्धा तेच केलेलं आहे की छोटे छोटे पक्ष एकत्र आणायचे आणि त्यांची माती करायची। त्याच पद्धतीनं तीच प्रक्रिया पुन्हा BJPने केलेली आहे आणि त्यातलाच एक आमचा सुद्धा एक आज आम्ही जी बाहेर पडलेलो आहे ती त्याच गोष्टीमुळं स्वतंत्र अस्तित्व आपलं राष्ट्रीय समाज पक्षाचं आपलं निर्माण झालं पाहिजे, ते राहिलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना राजकीय प्रवाहात येण्यासाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म चांगला असा निर्माण झाला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही महायुतीतून बाहेर पडलेलो आहे। तसं पाहिलं गेलं तर महादेव जानकरांना विधान परिषद ही भाजपच्याच कोट्यातून दिली गेली होती। यानंतर मात्र जे काही आता राज्यपाल कोट्यातून जे काही आमदारांची यादी आली यामध्ये महादेव जानकरांचं नाव नसल्यामुळं महादेव जानकर नाराज होते आणि त्यामुळं ते महायुतीतून बाहेर पडले, अशी चर्चा एकंदरीत। काय या संदर्भात तुम्ही सांगा? निश्चितपणे आता जो तुम्ही प्रश्न विचारला की महायुतीच्या माध्यमातून महादेव जानकरांना MLC दिली होती, पण ती MLC काय आम्ही त्यांना कुठलं सहकार्य न करता त्यांना आम्हाला दिलेली नव्हती। आज जी राष्ट्रीय समाज पक्षाची जी अतिशय संपूर्ण महाराष्ट्रातली ताकद आहे ती माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये समाविष्ट झालो आणि त्यांच्या आग्रहाखातर महायुतीमध्ये आल्यानंतर जे महायुतीला जे राष्ट्रीय समाज पक्ष किंवा घटक पक्षाच्या माध्यमातून जे सहकार्य झालं, आज आपण बघितलं तर BJPची पक्षाची स्थापना होऊन 100 वर्ष पूर्ण झाली, पण 100 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा BJPला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये यायला त्यांची किती वर्ष वाया गेली। निश्चितपणे मी तर असं म्हणेन की राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांना BJPने MLC देऊन उपकार केलेला नाही, महादेव जानकरांना BJPवरती उपकार केलेला आहे। महादेव जानकरांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रामध्ये BJP सत्तेमध्ये बसलेली आहे। एकंदरीत आता जे तुमचे एकमेव आमदार आहेत परभणीचे रत्नाकर गुट्टे, हे ओबीसींचा चेहरा म्हणून ओळखले जातात। देवेंद्र फडणवीस यांची आता त्यांची जास्त जवळीक वाटली जाते। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हेच रत्नाकर गुट्टे देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात दाखल होती अशी चर्चा आहे। तुम्ही या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे चर्चा काही जरी असली आणि कुठलाही जरी, आता आम्ही महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे आज महायुतीचा प्रमुख म्हणून BJPकडे पाहिलं जातं आणि त्यात आमच्या घटक पक्षाचा एकच आमदार, निश्चितपणे ज्या घटक पक्षाचा प्रमुख आहे त्याच्याशी जवळीक ठेवल्याशिवाय तो त्याच्या मतदारसंघामध्ये कामं करू शकणार नाही विकासाची। या भावनेतून त्यांची 100% जवळीक आहे का? तर आहेच, पण निश्चितपणे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाची एकनिष्ठ आहेत आणि ते राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांचे नेतृत्व सोडून कधीही बाजूला जाणार नाहीत। ते राष्ट्रीय समाज पक्षातच आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षातच राहतील, एवढा त्यांच्याविषयी आम्हाला दांडगा आत्मविश्वास आहे। तुम्ही 288 विधानसभा मतदारसंघ लढवण्याचं ठरवलं, यामध्ये विशेषतः बारामती, दौंड आणि इंदापूरमध्ये तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केले। दौंडमध्ये राहुल खोले हे तुमच्याच तिकिटावरती निवडून आले होते, मोठं मताधिक्य त्यांना रासपच्या माध्यमातून मिळालं होतं, मात्र आता ते भाजपमधून तिकीट घेऊन लढणार आहेत। कशा पद्धतीनं तुमच्याकडून त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं जाणार आहे? आपण जर पाहिलं राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांच्या सामाजिक चळवळीपासून जर अभ्यास केला
आणि 2003ला पक्षाची स्थापना झाली. आज 2024 आहे. 21 वर्षाच्या काळामध्ये ज्या काही राष्ट्रीय समाज पक्ष छोट्या मोठ्या निवडणुका लढला गेला, त्या निवडणुकींचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे इंदापूर, बारामती, दौंड हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आत्मा आहे. या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार चांगला तळागाळापर्यंत रुजलेला आहे. आणि या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग किंवा त्या विचाराला मानणारा मतदार अतिशय मोठ्या प्रमाणात अगोदरच निर्माण आहे. आणि त्याच्या जोरावरतीच या तिन्ही मतदारसंघावरती आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. आणि या तिन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला अतिशय चांगलं तिन्हीच्या तिन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला राजकीय संपादन होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही दौंडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. कशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे, काय आव्हान तिथल्या लोकांना केलं जाणार आहे? कारण राहुल कुल एकेकाळी तुमचे सहकारी होते आणि त्यानंतर आता ते भाजपमधून लढत आहेत. त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने तुमच्याकडून रणनीती आखली जाणार आहे? रणनीतीचा भाग जर म्हणलं तर राष्ट्रीय समाज पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय समाज पक्षाचा जी ताकद आहे ती सर्वसामान्य मतदार आहे, सर्वसामान्य वर्ग आहे. आणि या सर्वसामान्य वर्गाच्या सर्वसामान्य मतदाराच्या जोरावरतीच पुन्हा एकदा दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या अस्तित्वावरील स्वतःच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी यश संपादन करणार आहे. तेथील सर्व जे तळागाळातील जी छोटे मोठे वर्ग आहे तो सर्व वर्ग एकत्र येऊन त्यांना त्या मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाला हाक दिलेली आहे की आम्हाला या दौंड तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला एक व्यक्ती द्या आणि त्या व्यक्तीला आम्ही आमच्या कष्टाने आमच्या पैशाने आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद उभी करून त्याला 100% विधानसभेमध्ये पाठवणार. असे आम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तिथली जी आमच्या विचाराची लोक आहेत त्या लोकांनी आव्हान केलं, त्यांना आमच्या पुढं त्यांची मांडणी केली. आणि त्या मांडणीचा प्रतिसाद म्हणून आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं सुरुवातीपासूनचं त्या ठिकाणी असलेलं काम या सर्व गोष्टीची सांगड घालून उद्याचा दौंड या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. निश्चितपणे तो मेळावा अतिशय चांगला यशस्वी आमचा होणार आहे आणि त्यातून उद्याच्या विधानसभेला मोठं यश संपादन होणार आहे. विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली, काय मुद्दे घेऊन लोकांसमोर तुम्ही जाणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा या विधानसभेसाठी नेमका काय अजेंडा असणार आहे? राष्ट्रीय समाज पक्ष उद्याच्या 2024च्या विधानसभेला सामोरं जात असताना या देशाची या राज्याची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्याचबरोबर जे आरक्षणाची जी 50%ची मर्यादा आहे ती 50%ची मर्यादा हटवून त्या ठिकाणी आता समजा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाचा आहे, ओबीसी समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे, हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर निश्चितपणे त्या 50%ची अट आहे ती अट रद्द केल्याशिवाय आणि या देशाची या राज्याची जनगणना झाल्याशिवाय आपण ते मुद्दे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला उत्तर निघत नाही. त्याच्यासाठी 50%ची अट रद्द झाली पाहिजे आणि जातीन्याय जनगणना झाली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये समान शिक्षण प्रणाली निर्माण झाली पाहिजे आणि सर्वांना शिक्षण, उच्च शिक्षण सुद्धा मोफत मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे, दिवसा वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेती उत्पादित मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, आरोग्य सर्वांसाठी मोफत मिळालं पाहिजे. आज जी समजा 5 लाखापर्यंतची मर्यादा आहे किंवा 8 लाख उत्पन्नाची अट आहे, त्या मर्यादेतल्या लोकांसाठी 5 लाखापर्यंतचं आरोग्य जे महात्मा ज्योतिबा फुले जनधन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जे मोफत मिळते ती अट वाढवून कोणता जरी आजार असला तरी ते मोफत या ठिकाणी उपचार झाला पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. त्याचबरोबर आज जर आपण पाहिलं तर अतिशय युवक वर्गाचा नोकरी संदर्भातला किंवा जो आपण बघतोय सचिवलपट होती तर उद्योग निर्माण या महाराष्ट्रामध्ये झाले पाहिजेत आणि शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी शेतकरी उद्योजक कसा बनला पाहिजे हे धोरण घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती, हे राजकीय समीकरण रुजलेलं आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे अशी चर्चा आहे. अशातच तुम्ही तुमचा उमेदवार उतरवलाय. या पवारांच्या लढाईमध्ये तुमच्या उमेदवाराचा त्यांच्यासमोर टिकाव लागेल का? निश्चितपणे तुम्ही आता म्हणला बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती, तर आता ते लोप पावले आणि आता पवार म्हणजे पवार आणि पवार म्हणजे पवार हे सुरू झाले. तर निश्चितपणे या 2024च्या विधानसभेला ह्याला छेद देऊन या ठिकाणी पवार विरुद्ध जानकर हे समीकरण या ठिकाणी उभं राहील आणि त्या समीकरणामध्ये राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांचा उमेदवार या ठिकाणी बाजी मारेल. तुम्ही विशेषतः बारामतीवर लक्ष केंद्रित केलं. यामध्ये महादेव जानकर हे स्वतः बारामतीमध्ये सभा घेणार का
चोपडेंच्या प्रचाराला महादेव जानकर स्वतः उपस्थित राहणार का, या ठिकाणी सभा घेणार का? कारण बारामतीचा उमेदवार तुल्यबळ आहे, त्या ठिकाणी महादेव जानकर या ठिकाणी येऊन त्यांच्या संदर्भात प्रचार सभा घेणार का? निश्चितपणे राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांचा जर आपण विचार केला तर राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे अतिशय परिश्रम घेणार नेतृत्व आहे. त्याच्यामुळं संदीप चोपडे असतील किंवा आणखीन आमच्या जे महाराष्ट्रामधील आणखी बाकीचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करून राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब सर्व उमेदवारांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्याच पद्धतीनं बारामती सुद्धा राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय या ठिकाणी जंगी अशी सभा या ठिकाणी बारामतीमध्ये निश्चित होईल आणि त्या सभेसाठी जानकर साहेब उपस्थित राहतील. नक्कीच हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. येणाऱ्या कालावधीमध्ये बारामतीमध्ये राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या माध्यमातून बारामतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली जाईल आणि महाराष्ट्रातील जेवढे उमेदवार रासपचे असतील त्यांच्यासाठी देखील मोठं परिश्रम हे महादेव जानकर घेतील असा विश्वास या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष कितपत यश मिळवतोय, कारण अनेक दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीसोबत काम करत होता. अखेर या विधानसभेला रासप हे महायुतीतून बाहेर पडलेलं आहे. यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या निवडणुकीवर कितपत परिणाम होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.